छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून शिवसेना नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। विरोधकांच्या तीव्र टीकेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून शिरसाट यांनी विरोधकांवर मराठी माणसाला मोठं होऊ द्यायचं नाही असा गंभीर आरोप केला आहे। या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक चर्चांना तोंड फुटलं आहे। चला जाणून घेऊया या घडामोडींचा सविस्तर वृत्तांत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहतात बोल एमएच। छत्रपती संभाजीनगर मधील विख्यात विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेत संजय शिरसाट यांचा सहभाग हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता। या लिलावात गैरव्यवहार झाल्याचा दावा करत त्यांनी शिरसाट त्यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या प्रकरणात उडी घेत शिरसाट यांच्यावर टीकास्त्र सोडलं। या सर्व टीकेच्या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी अखेर विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला। त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितलं, आमच्या मुलांनी व्यवसाय करू नये का? आम्ही पारदर्शकपणे लिलावात सहभागी झालो होतो, पण विरोधकांनी मराठी माणूस मोठा व्हावा असं वाटतच नाही, त्यामुळे त्यांनी आमच्यावर खोटे आरोप केले। शिरसाट यांनी विरोधकांना थेट आवाहन देत म्हटलं, दम असेल तर समोर येऊन बोलावं। या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। त्या म्हणाल्या, शिरसाट यांचा हा माघार घेण्याचा निर्णय म्हणजे त्यांच्या गैरव्यवहाराचा पुरावा आहे। त्यांनी आपल्या कृतींची जबाबदारी स्वीकारली पाहिजे। दुसरीकडे शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला। ते म्हणाले, संजय राऊत यांनी खोट्या आरोपांचा बाजार मांडला आहे। मी थोडा चक्रम माणूस आहे, गरज पडली तर घराला आग लावायलाही कमी करणार नाही। या प्रकरणाने मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा मुद्दाही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। शिरसाट यांनी आपल्या माघारीचं कारण स्पष्ट करताना सांगितलं की विरोधक मराठी माणसाला पुढे जाऊ द्यायला तयार नाहीत। त्यांच्या या वक्तव्याने सामाजिक आणि राजकीय स्तरावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे। काही जण शिरसाट यांच्या पाठीशी उभे राहिले असून त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांना समर्थन दिलं आहे, तर काहींनी त्यांच्या माघारीला दबावाखाली घेतलेला निर्णय असल्याचं म्हटलं आहे। संजय शिरसाट यांनी विट्स हॉटेलच्या लिलावातून माघार घेतल्याने एका बाजूला विरोधकांच्या टीकेला पूर्णविराम मिळाला असला तरी दुसऱ्या बाजूला मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। शिरसाट यांच्या या माघारी मागील खरे कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे, पण या प्रकरणाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना जन्म दिला आहे। विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील हा वाद पुढे काय वळण घेणार हे पाहणं उत्सुकताचं ठरेल। विट्स हॉटेलचा लिलाव प्रकरणाने छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणाला नवं वळण दिलं आहे। संजय शिरसाट यांच्या माघारीनंतर आता विरोधकांच्या पवित्रा आणि शिरसाट यांची पुढील रणनीती याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित करत हे प्रकरण राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे। पुढील घडामोडी काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे। तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओंकरता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला।